खरं तर आजची नितेश राणे आणि निलेश राणे यांची पत्रकार परिषद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडावर 12 वाजलेल्या होत्या. त्यांची थोबाड पाक अशी तोंड त्यांची चेचल्यासारखी झालेली होती. याचं कारणच असं होतं की शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांची सभाच अशा झाल्या की त्यांच्या बुडबुडे आल्या. या नितेश राणेनं आणि निल्या राणेने याने उद्धव साहेबांवर खालच्या पातळीत टीका केली. मला या नित्याला आणि निल्याला सांगायचं आहे, अरे तुम्ही उद्धव साहेबांची DNA टेस्ट करायला निघाला, आदित्य साहेबांची करायला निघाला. अरे नित्या आणि निल्या, तुमची तोंड म्हणजे तुमची थोबाड कुणासारखी आहे? तुझा बाप नारायण राण्यासारखी तर आहे का? अरे मातोश्रीमध्ये काम करणारा थप्पा त्याच्यासारखी तुम्ही दिसताय आणि तुम्ही दुसऱ्याला टोमणं मारताय. अरे अपघातामध्ये जन्मलेल्या नेपाळी अवलाद नित्या आणि निल्या, तुम्ही उद्धव साहेबांवर बोलता होय रे? तुम काय रे? लाज आणि आबरू कुठं घाण ठेवली? तुम्हाला सांगतोय, एवढी जर मस्ती आणि मा झाली ना, ए निल्या आणि नित्या, हे बेवड्या अवलादीनो, मस्तीवान बोकडानो, कुठं यायचं सांग रे नित्या आणि निल्या. आम्ही तिथं येतो, नाही तर तू सांगील ना तिथं आम्ही येतो, नसेल तर आम्ही सांगेल तिथं येऊ दे. नाही जर तुझं थोबाड फोडून काढले तर नाव शिवसेनेचं नाही, लक्षात ठेव. निलेश राणे स्वतः सभा घेणार आहेत भारत जाधव यांच्या मतदारसंघामध्ये आणि तिथं जाऊन आम्ही उत्तर देऊ आणि भारत जाधव यांची लायकी काय ते सांगू, अशा पद्धतीनं निलेश राणे म्हणतात. त्यांना काय? अरे निल्या राण्या, पहिलं ना तुझं बघ येड्या अकलीच्या कांद्या. काय रे तुला कळतंय? तू त्या भास्कर जाधवाच्या नादाला लागतोय रे. अरे भास्कर जाधव एकदा स्टेजवर चढल्यावर ना तुझा धुरळा करून टाकते. आणि तू नित्या आणि निल्या राण्या, मुळात तुमचं काय झालं माहितीये का? खुडूक कोंबडी सारखं झालं रे. खुडूक कोंबडीने साहेब येऊन गेल्यानंतर ना तुम्ही नुसतं कुई कुई करायला, दम नाही राहिला, दम. अरे नित्या आणि निल्या, अरे तुम्ही तमाशातला आणि वर तोंड करून बोलतोय ह्याची DNA करा. अरे तुझी कर ना DNA टेस्ट. तू कुणाची ए नित्या आणि निल्या, पहिलं ती तुम्ही सांगा. तुम्ही नेमकं नारायण राणेची आहे का? तुम्ही नारायण राणेची अवलाद आहे का? हे पहिलं महाराष्ट्राला सांगा. अरे तुम्ही नेपाळमध्ये पैदा झालेली अवलाद आणि इथं महाराष्ट्राचं राजकारण नासवायला लागलाय. नितेश राणे आणि निलेश राणे असं म्हणले की नसबंदी झालेले कुत्रे काल या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सभा घेतलेली आहे. कुठे उद्धव ठाकरे सर्व शिवसेने नेत्यांना नसबंदी झालेले कुत्रे असं मुळामध्ये या नित्या आणि निल्या राण्याला चेमटलंय. जसं बैलाला चेमटते ना, तसं नित्या राण्या आणि निल्या राण्या तुम्हाला दोघाला पण शिवसैनिकांनी चेमटलंय. आणि तुम्ही म्हणता ना कोकण, अरे तुझं ती कणकुली काय तुझ्या बापाचं नारायण राणेच्या नावावर लिहिले का रे नित्या राण्या? तुमच्या बापाच्या नावावर आहे काय? अरे तुमची तू सांगत होता ना साहेब असं बोलले तर उद्धव ठाकरे तसं करतो, मग कुठं पळून गेला होता तू? कुठं गेला होता पळून? तू बिळात जाऊन बसला होता अंधाराच्या खोलीत आणि साहेब गेल्यावर तोंडावर 12 वाजले तर कशा तसं एवढं सुरकुतल्याला थोबाड घेऊन बाहेर येऊन बोलतो होय रे तो? नाही, त्याने असं देखील म्हटलेलं आहे की ठाकरे कुटुंब काय आहे हे सगळ्याला माहिती आहे. सुना भावंड कुठे आहेत, ऐश्वर्या ठाकरे जे आहे तो कोणाचा मुलगा आहे, DNA तपासा तुम्ही. कारण मी तेच सांगतोय, ठाकरे कुटुंबावर बोलायची तुझी नाही नित्या राण्या आणि निल्या राण्या. अरे तुम्ही दोघं कुणाची सांगा? तुम्ही दोघं नेपाळी आहात. तुम्ही तुमच्या घरी काय थपा येत होता होय रे? तुम्ही उद्धव साहेबांवर टीका करता. तुझी लायकी आहे का रे? शेंबड्या, ए दारुड्या, पायात पाय तुझा अडकायला लागला आणि तुम्ही सांगा लागलाय शानपण शिकवताय. उगा जाऊ दे म्हणून ग बसलो तर खालच्या पातळीवर जा. तुम्ही यापुढे जर असं बोलता ह्याच्यापेक्षा खालच्या तुझ्या देखील घरातली काढल्याशिवाय आम्ही आता स्वस्त बसणार नाही. तुमच्या देखील बायकाचं काढल्याशिवाय आम्ही आता ग बसणार नाही. ते असं म्हणतात की जर आमच्या वडिलांवर बोलायचं थांबलं तर उद्धव ठाकरेंची आई बहीण सुद्धा आम्ही काढू. अहो त्याला माहित नाही अजून आम्ही काय चीज आहे. तू निसता आता इथून पुढे उद्धव साहेबाला अरे रावायची भाषा करच. तुला नाही जर 12 बैलाचा चावऱ्या नांगर लावला नांगरा सगट तर नित्या आणि निल्या लक्षात ठेव. तुम्ही ब्या करून हातभर जीभ बाहेर काढली पाहिजे. अशा पद्धतीत तुम्हाला आता उत्तर आहे. तुमचं आता लय झालंय. तुमचं अत्याचाराचं आणि ही बोलण्याचं माप तुमचं भरलेलं आता सांडल्याशिवाय राहणार नाही. आदित्य ठाकरे हे गे आहेत आणि त्यांना मुलाबरोबर लग्न करावं लागणार आहे असं भास्कर जाधव म्हणत होते. असा दावा देखील नितेश राणे केला. मुळात नितेश राणेच नेमका त्या
त्याच्यामध्येच मुळात गडीपणा नाही. अरे त्यालाच भाजपनं चावी दिल्यावर तू फडफड करतोय, त्याच्यात काय हाय का मर्दपणा सांगा ना. अरे बिगर मिशा बिगर दाढीच्या, अजून तुला बिगर दाढी आणि मिशा आले ना, तुला गडी कसं म्हणाव रे, गडी कसं म्हणाव तुला. गड्यासारखे तुझ्या तोंडून भाषा शोभत नाही, ती फक्त शिवसैनिकांनीच करू जाणं. दुसऱ्याच्या जीवावर शायनिंग मारू नको. तू कसं झालं माहितीये का नित्या, आता तू भाजपची चावी झालाय. तू भाजपवाल्यांनी जेव्हा तुला चावी द्यावं तेव्हा तुझं तडफड करतात, मग घरी जाऊन तू ट्रायल करणार नेमका गडे का मर्द आहे बघायला. अशी तुझी परिस्थिती आहे. अतिशय खालच्या थराला आपण जातो असं वाटत नाही का? कारण नितेश काय हो, आम्हीच खालच्या थराला जातोय, नितेश राणे काय वरच्या थराला आहे का? नितेश राणे ज्या वेळेस मातीत शेणात जातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. नितेश राणे शेण खातोय, शेण म्हशीचं गायचं शेण खातोय त्यावेळेस तुम्हाला दिसत नाही. सगळा महाराष्ट्र वैतागला ह्या राणे कुटुंबाला. अक्षरशः राणे कुटुंब जर घावलं बिवलं कुठं ना, तर चिक्कल तोडलं ह्या नित्याला आणि नीराला हाणल्याशिवाय सोडणार नाहीत लोक. कुठेतरी थांबलं पाहिजे राजकारणाची भाषा असं वाटत. आम्हीच थांबायचं. त्यांना काय टोचतंय, त्यांच्या काय तोंडाला लगाम घालता येत नाही, त्यांना कुठं थांबवता येत नाही का? आम्ही काय थांबायचं? आम्ही अजिबात थांबणार नाही. आता त्यांनी एक पाऊल पुढे उचललं का आम्ही 4 पाऊल त्याच्या अंगावर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ही म्हणताय ना गाबड, नित्या आहे गाबड्या निल्या आणि नित्या, तुम्ही काय म्हणता रे? उद्धव साहेबाला शिपाई करण्याला लायकी ना. अरे चक्रम हे लाजाबरू सोडलेल्या ब्याकलीच्या कांद्या निल्या नित्या. अरे तुम्हाला उकंड्यावरचा कचरा उचलायला पण कोण ठेवत नाही, ही तुमची लायकी आहे. उग मेलेलं मड्यासारखं तुमचं काम झालंय. भाजपच्या जीवावर उगा हाय तेवढं तर बघा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.